दोन तुकड्यामध्ये भाग होत नाही त्याला आपण मोनोकॉटिलेटर म्हणतो. जसंच त्या नमस्कार. तर आज मराठीमध्ये आपण पाहत आहोत, हिंदी नाही पण आज आपण मराठीच आपली भाषा वापरू. तर आज आपण एक महत्वाचा विषय पाहत आहोत. जसा आपला जीवशास्त्र विषय आहे, त्यामध्ये वनस्पतीशास्त्र असते आणि त्या वनस्पतीशास्त्राबद्दल आपल्याला खूप काही माहीत असणं आवश्यक आहे. तर मी जास्त शुद्ध भाषेत बी बोलत नाही, कारण शुद्ध भाषा जास्त येत नाही. तर आपण चालू करू याच्याबद्दल. तर भाषेमध्ये थोडंफार वाटलं शुद्ध नाही बोलतायत, आपण जशी भाषा असते साधी तशाच भाषेमध्ये बोलतो. तर आपण पाहू आता जो असते किंगडम प्लॅन्ट. जसा किंगडम अॅनिमल असते तसाच किंगडम प्लॅन्ट असते. जसं किंगडम अॅनिमल मध्ये सर्व प्राण्यांच्या बद्दल त्याचं विश्लेषण केलेलं असते, क्लासिफिकेशन केलेलं असते, वर्गीकरण केलेलं असते. तर तसाच या जो झाडांचा हे आहे म्हणजे संघ आहे, जसाच वनस्पती संघ तसाच आहे. जसा अॅनिमल संघ असते, जसा म्हणजे प्राण्यांचा संघ असते, तसाच हा झाडांचा सुद्धा संघ तसाच असते. तर याच्यामध्ये काय असते, एक असते क्रिप्टोजन, एक असते फेनोलजम. म्हणजे कसं की झाडाचा जो आपला विषय आहे, झाडाचा जो आपला चॅप्टर आहे, झाडाचा जो आपला पार्ट आहे, वनस्पतीचा जो आपला पार्ट आहे, त्या वनस्पतीच्या पाठामध्ये खूप सारे प्रकारचे झाड आहेत. असंख्य लाखो करोडो झाडं त्या याच्यामध्ये बसतात किंगडम प्लॅन्ट मध्ये, म्हणजे वनस्पतीच्या संघामध्ये. ते हजारो वर्षे लाखो वनस्पती त्याच्यामध्ये उपस्थित आहेत. तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ, कारण ते आपल्याला महत्वाचं असते. तसंच कोणत्या सुद्धा एक्झाम मध्ये ती विचारल्या जाऊ शकते की सर्वात उंची झाड कोणचे, सर्वात लहाने झाड कोणचे, तर हे झाड कोणत्याचे देतो. जसं आपण खूप सारे उदाहरण पाहतो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप साऱ्या पिकांचा आपण हे घेत असतो. जसा गहू असते, मक्का असते, उडीद, मूग, हे आपल्याला सर्वांना माहित आहे की हे कसं कसं आहे. पण ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, कोणत्या भागामध्ये येतात, ते आपण आज पाहू. तर पाहू आपण, सुरुवात करू. किंगडम प्लॅन्ट. किंगडम प्लॅन्ट हा जो आहे तो एक महत्वाचा टॉपिक आहे, ते आपण सुरुवात करू. तर सुरुवात काय न करतात की त्याचे दोन भागामध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे. सुरुवातलाच दोन भागामध्ये त्याचं विभाजन कसं झालेलं आहे, दोन भागामध्ये एक होईल आहे क्रिप्टोजम, एक होईल आहे फेनोलजम. हे जे इंग्लिशमध्ये आहे तुम्हाला थोडंफार सायंटिफिक भाषेतले जे शब्द आहेत ते आपल्याला लवकर समजत नाहीत. जसंच ते आपण मराठीत समजतो, त्याला काय म्हणतात की क्रिप्टोजम्स, म्हणजे त्याला फूल, फळ, बीज हे येणार नाही. काय काय येणार नाही क्रिप्टोजमला, काय काय येणार नाही की फूल, फळ, बीज आणि इत्यादी काही अधिक वस्तू असतील ती त्यांना येतील नाहीत. जसं त्याच्यामध्ये दोन भाग पडतात. आणि नाही सॉरी, फेनोलॉजम मध्ये आपण राहायला सांगायचं. जसं क्रिप्टोजन मध्ये फूल, फळ, फ्लावर म्हणजे फूल, फळ, बीज नसणारे वनस्पती. फूल, फळ, बीज नसणारे वनस्पती. फूल म्हणजे फ्लावर, फळ म्हणजे फूड अँड बीज म्हणजे सीड, हे त्याला नसणार आहे. तर ते कोणते प्लांट असतात, क्रिप्टोजन. आणि क्रिप्टोजन मधले काय असतं, क्रिप्टोजनचे पडतात दोन भाग. पहिले आपण क्रिप्टोजन पाहू, त्यानंतर फेनोलजम पाहू. क्रिप्टोजन मध्ये दोन भाग कसे पडतात, तर क्रिप्टोजन मध्ये असतात नॉन वॉस्क्युलर अँड वॉस्क्युलर प्लांट. नॉन वॉस्क्युलर म्हणजे, आता वॅस्क्युलर म्हणजे काय ते एक प्रश्न समजणं महत्वाचं आहे. म्हणजेच वॉस्क्युलर म्हणजे काय, वॅस्क्युलर म्हणजे काय, त्याला वॅस्क्युलर, वॉस्क्युलर आपण काही म्हणू शकतो. तर वॅस्क्युलर म्हणजे काय, नॉन वॅस्क्युलर म्हणजे काय, त्यातला डिफरन्स सांगतो. जसं नॉन वॅस्क्युलर म्हणजे असे झाडं असतात, अशा वनस्पती असतात की वॉस्क्युलर म्हणजे टिश्यू आहे, एक टिश्यूचा प्रकार आहे वॅस्क्युलर, म्हणजे त्याच्यात झायलम अँड फायलम असते. झायलम अँड फायलम हे तुम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जसं झायलम जर तुम्हाला माहित नाही आणि फायलम जर माहित नाही, तर झाडाबद्दल तुम्हाला खूप सारखं म्हणजे खूप काही माहित नाही. जसं झायलम काय करत असते आणि फायलम काय करत असते ते एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो. झायलम काय करते की पाणी आणि मिनरल्स, पाणी आणि खनिजे, म्हणजे पाणीच आणि खनिजे, हे काय करते की त्याचे जे मुळं असतात, मुळापासून तर ते काय करतात, पूर्ण झाडाला काय करतात, पाणी पोहोचवतात, मिनरल्स पोहोचवतात. पाणी आणि मिनरल्स कोण पोहोचवते, तर झायलम पोहोचवते. आठवण ठेवण्याजोगतं काम आहे की झायलम काय करते, पाणी आणि खनिजे हे कोण पोहोचवते, झायलम पोहोचवते. इंग्लिशमध्ये जर जसं म्हटलं तर हु इज अ सप्लायर वॉटर अँड मिनरल्स, म्हणजे पाणी आणि मिनरल्स कोण सप्लाय करते, तर त्याचं नाव आहे झायलम. काय आहे, झायलम. झायलम हे काय, टिश्यू आहे, उती आहे, त्याला म्हणतात उती म्हणतात त्याला, टिश्यूला मराठीत म्हणतात उती. तर आपण त्याच्या बाद पुढचं पाहू. फायलम काय असते, तर फायलम अन्न तयार करते. अन्न म्हणजे कसं, समजा झाडात लॅटेक्स असते, आपण डिग जो म्हणतो तो डिग असते, तो असते फायलम असते. तर झायलम काय करते की मुळापासून वर नेते, मुळापासून वर नेण्याचं काम कोणाचं आहे, झायलमचं आहे. फायलमचं काम काय की फोटोसिंथेसिस करून, म्हणजेच ते
मराठीत त्याला म्हणतात प्रकाश संश्लेषण असंच म्हणतात, मराठीत त्याला प्रकाश संश्लेषण म्हणतात. तर ते पाण्याच्या माध्यमातून काय करते, प्रकाश संश्लेषण करते. प्रकाश संश्लेषण झाल्याबद्दल ते अन्न तयार करते, फूड तयार करते. डायरेक्ट फूड म्हणजे फळच तयार नाही करत, तर ते काय करते, त्याच्या अंदरचे काही असे प्रकार असतात, जसा डीग, लॅटेक्स, त्यालाच लॅटेक्स म्हणतात. डीग असते, अधिक ते झाडाला चीक निघत असते. जर आपण ठोकलं एक तर काही त्याला खिळा ठोकला तर त्यामधून काही पदार्थ निघतात, तर तेच काय असते, फूड असते. झाडाचं अन्न तेच असते, स्टोअर करून ठेवलेलं असते. ते त्याच्यातून करते फायलम. तर फायलम काय करते, पूर्ण झाडाला अन्न पोचायचं काम फायलमचं असते. जसं प्रत्येक पानातून झाड काय करते, फोटोसिंथेसिस करत असते, त्याच्यापासून अन्न तयार होते. तर अन्न पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे, फायलमचं. आठवून ठेवायचं, अन्न पोहोचायचं काम फायलमचं, आणि पाणी आणि मिनरल्स पोहोचायचं काम कोणाचं आहे, झायलमचं आहे. झायलम काय करते, मुळापासून तर पूर्ण झाडाला वरच्या दिशेनं पाणी पोहोचवण्याचं काम आणि मिनरल्स पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे, झायलमचं आहे. झायलमचं आहे तुम्हाला आठवून ठेवावं लागेल. फायलमचं काय तुम्हाला आता तेच सांगितलं, दोन्ही सांगितले, समजून घ्यायचं. त्याच्या बाद नॉन ऑस्क्युलर म्हणजे आता काय, नॉन ऑस्क्युलर म्हणजे काय, की त्याच्यात ऑस्क्युलर म्हणजे टिश्यू म्हणजे झायलम आणि फायलम त्याच्यात नसतील. नॉन म्हणजे नसणे, हा एक नकारार्थी शब्द आहे. नॉन म्हणजे नसणारे. त्याच्यात काय असतील, वॅस्क्युलर म्हणजे नॉन वॅस्क्युलर आहेत, तर काय असतील त्याच्यात, ते झायलम आणि फायलम अब्सेंट असतील, नसतील त्याच्यात ते नसतील. तर त्याच्यात म्हणजे मग पुढच्या ज्यात काय असणार, तर पुढच्यात वॉस्क्युलर प्लांट. हे पुढचे सर्व काय वॉस्क्युलर प्लांट आहेत, ते आपण नंतर डिस्कस करू. पहिले याचाच पार्ट पाहू की जे नॉन वॉस्क्युलर म्हणजे समजलं तुम्हाला झायलम अँड फायलम काय असते. तर त्याच्यानंतर पाहू आपण त्याचे दोन प्रकार पडतात, एक पडते थॅलोफायटा, एक पडते ब्रायोफायटा. समजलं, थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा समजून घ्या, सोपी आहे एकदम. हा चॅप्टर याच्यावरच पूर्ण डिपेंड आहे, याच्यावरच पूर्ण अवलंबून आहे. हा चॅप्टर तुम्ही एकदम समजून घ्या, तुम्हाला खूप काही समजून जाणार. जसं एनडीची एक्झाम आहे, एनडीची एक्झाम मध्ये तुम्ही देऊ शकता. जसं 10 तारीखला एनडीची एक्झाम आहे, एप्रिल महिन्यात तुम्ही ते येऊ शकता. त्यातले क्वेश्चन आले तर येऊ शकतात, म्हणजे येतातच. कारण त्याचा हा एक बेसिक पॉईंट असते, एक महत्वाचा पॉईंट असते, एनिमल किंगडम अँड प्लांट किंगडम. त्याच्यातले प्रश्न खूप सारे राहू शकतात, त्याच्यात राहतात सुद्धा. तर आपण पाहू आता. त्यानंतर नॉन वॉस्क्युलरचे दोन टाईप कोणचे आहेत, तर एक पडते थॅलोफायटा, एक पडते ब्रायोफायटा. थॅलोफायटा म्हणजे काय, त्याले अलगी एक थॅलोफायटाचं उदाहरण आहे. म्हणजे थॅलोफायटा म्हणजे काय, थॅलोफायटा म्हणजे पूर्णपणे ते पाण्यात असतात, समुद्रात असतात. सी वॉटर, मरीन वॉटर, उसको मतलब त्याला आपण काही बी म्हणू शकतो. सी वॉटर म्हणजेच खारं पाणी. खाऱ्या पाण्यात असणारे, तर गोळ्या पाण्यात सुद्धा सापडू शकतात. जसं आपल्या टाक्यात, एक तर काच्यात, त्याच्यात काच्यात बी शेवाळ आपल्याला दिसते, शेवाळ, त्याला आपण काही सुद्धा म्हणू शकतो. थॅलोफायटा म्हणजे काय, पूर्णपणे ते पाण्यात असलेले वनस्पती, त्याला काय म्हणतो आपण, थॅलोफायटा. थॅलोफायटा समजलं, पूर्णपणे पाण्यात असणारी झाडं कोणती. तर असं जर प्रश्न विचारला तर पूर्णपणे पाण्यात असणारी झाडे कोणती, तर ते कोणते असतात, थॅलोफायटा. आठवून ठेवायचं, थॅलोफायटा हे पूर्णपणे पाण्यात असतात. पाण्यात म्हणजे कोणत्या पाण्यात असतात, खाऱ्या पाण्यात असतात आणि गोळ्या पाण्यात असतात. इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर कोणचं प्लांट म्हणजे विच इज द प्लांट लोकोमोशन, त्याला काय म्हणू शकतो आपण, प्रेझेंट इन वॉटर, सी वॉटर, मरीन वॉटर. तर कोणचा होगा, मतलब की काय होणार, तर कोणचं असणार त्याचं उत्तर, थॅलोफायटा. आठवून ठेवायचं, थॅलोफायटा म्हणजे काय, की ते पूर्णपणे पाण्यात असणारी झाडे, वनस्पती. त्यानंतर पाहू ब्रायोफायटा. ब्रायोफायटा माहित आहे का काय असते, तर ब्रायोफायटा म्हणजेच ते पाण्यात सुद्धा असू शकतात आणि जमिनीवर सुद्धा असू शकतात. म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे ब्रायोफायटा. पहिले आपण टेरिडोफायटा बघू. टेरिडोफायटा समजल्यावर तुम्हाला ब्रायोफायटा समजायला एकदम सोपी जाणार. थॅलोफायटा झाला, टेरिडोफायटा पहा. टेरिडोफायटा म्हणजे पूर्णपणे जमिनीवर असणारे झाड, वनस्पती. पूर्णपणे जमिनीवर असणारी झाडे, वनस्पती. तर ते कोणते असतात, टेरिडोफायटा असतात. कोणते असतात, टेरिडोफायटा असतात. ट्रू प्लांट सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे सुरुवात याच्यापासूनच होते, जमिनीवर झाडं असणाऱ्याची सुरुवात टेरिडोफायटा पासून होते. कोणापासून होते, टेरिडोफायटा पासून. झाडांची जमिनीवर असण्याची संख्या जी असते ते थॅलोफायटा पासून सुरू होते. तर आता ब्रायोफायटा काय असतात, पूर्णपणे पाण्यात असणारी वनस्पती, झाडं. ते कोण असतात, शेवाळ, जसे पूर्णपणे पाण्यात असतात. टेरिडोफायटा काय असते, टेरिडोफायटा पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे ते जमिनीवर असू शकतात, जमिनीवरच असतात, त्या पूर्णपणे जमिनीवर असतात. त्या दोघांचं जे कॉम्बिनेशन असते, म्हणजे दोघांच्या मधातला जो भाग असते तो कोणता असते, ब्रायोफायटा. ब्रायोफायटा काय असते, पाण्यात सुद्धा असू शकतात आणि जमिनीवर सुद्धा असू शकतात. म्हणजेच जे काठावर असतात, समुद्राच्या काठावर जे झाडं असतात, ते काही त्यातले पाण्यात सुद्धा असू शकतात, काही जमिनीवर सुद्धा असू शकतात. तर त्या झाडांना आपण काय म्हणू शकतो, त्या झाडांना आपण ब्रायोफायटा असं म्हणू शकतो. जर इंग्लिशमध्ये प्रश्न आला एक, तर इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, की हु इज अ एम्फिबियन
एम्फिबियन प्लांट, एम्फिबियन म्हणजेच एम्फिबियन फॅमिली म्हणू शकता, ग्रुप म्हणू शकता, संघ म्हणू शकता, काही म्हणू शकतो. म्हणजेच ते पाण्यात बी राहू शकतात आणि जमिनीवर बी राहू शकतात. तर ते कोणचं आहे, तर ते आहे आपलं ब्रायोफायटा. ब्रायोफायटा पाण्यात सुद्धा राहू शकते, जमिनीवर सुद्धा राहू शकते. समजलं ब्रायोफायटाच्या बद्दल. त्याबद्दल आपण आता क्रिप्टोजन बद्दल पाहिलं. म्हणजे जे व्हास्क्युलर जे आपण पाहिलं तर व्हास्क्युलर मध्ये येते टेरिडोफायटा. आठवून ठेवा, व्हास्क्युलर मध्ये येते टेरिडोफायटा. पी म्हणजे प्लांट आहे, पी म्हणजे प्लांट आहे. टेरिडोफायटा काय असते, त्याच्यात व्हास्क्युलर प्लांट प्रेझेंट असतात. जर जमिनीवर जर आहेत तर त्याला मिनरल्स घ्यायसाठी त्याला झायलम अँड फायलमची गरज तर पडणारच नव्हती. जगण्यासाठी त्याला झायलम अँड फायलमचं काम पडणारच ना. तर बरोबर आहे, त्याच्यात व्हास्क्युलर प्लांट असणं महत्वाचं आहे. कारण व्हास्क्युलर प्लांट शिवाय ते जगू शकत नाही. कारण जसे या प्लांट मध्ये जसं आहे, त्याला व्हास्क्युलर म्हणजे मुळं नसूच शकतात, मुळं नसतातच तरी. जसं ते पाण्यावर जर असलं तर ते मुळं कुठून त्याच्या अंदर येतील, अंदर येऊ शकत नाहीत. आणि जसं फोटोसिंथेसिस कोणत्या मार्गातून करतील, जर जमिनीत जर पाण्यात जर असतील तर पाण्यातून ते कुठून फोटोसिंथेसिस करशील, प्रकाश संश्लेषण कुठून करतील. तर त्याला पानं असतात पण ते जमिनीत असतात, म्हणून त्याला आपण नॉन व्हास्क्युलर प्लांट असं म्हणतो. कारण त्याला ते झायलम अँड फायलमची गरज नसते. त्याच्या बाद आपण पाहिला आता टेरिडोफायटा. टेरिडोफायटा तुम्हाला समजलं ना काय असते. पूर्णपणे पाण्याच्या बाहेर असलेले जे झाडं असतात ते कोणते असतात, टेरिडोफायटा असतात. समजलं, टेरिडोफायटा म्हणजे कोणते असतात की ते पूर्णपणे जमिनीवर जे झाडं असतात त्याला आपण थेरिडोफायटा असे म्हणतो, टेरिडोफायटा असे म्हणतो. आता त्याच्यानंतर पाहू आपण फेनोलॉजियम. फेनोलॉजियम समजलं. आता तुम्ही म्हणसाल की टेरिडोफायटा आणि जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, व्हास्क्युलर ह्याच्यातला डिफरंट काऊन दिलाय. कारण डिफरंट यातला असं दिलाय की हे जे झाडं असतात त्याला प्लांटला म्हणजे फुलं सुद्धा येत नाहीत आणि फळं सुद्धा येत नाहीत आणि त्याला बी सुद्धा नसतेच. तर ते कोणते असतात, टेरिडोफायटा असतात. त्याचा एक अलग संघ दिलाय, जसा हा संघ दिलाय क्रिप्टोजन. क्रिप्टोजन म्हणजे काय, त्याला फुल, फळ आणि बीज हे येणार नाही. समजा फुल, फळ आणि बीज हे येणार नाही, ते कोणता संघ असते, तो असते फेनोलॉजियम. ठीक आहे. त्यानंतर पाहू आपण पुढचा संघ, सॉरी क्रिप्टोजम, हे मिस्टेक झाली माझ्यानं, की क्रिप्टोजम असते. काय असते, ज्याला फुल, फळ आणि फुल येणार नाही ते कोणते असतात, क्रिप्टोजम असतात. आणि ज्याला फुल, फळ आणि बीज हे येणार आहेत ते कोणते असतात, फेनोलॉजियम असतात. कोणते असतात, फेनोलॉजियम असतात. तर लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न असा विचारू शकते एखाद्या परीक्षेत की ज्या झाडांना फुल, फळ आणि फ्लावर, फुल म्हणजे मराठीत सांगतो, ते फ्लावर, ते फुल आणि फ्लावर एकच आहे. जसंच फळ, बीज आणि अन्न म्हणजे फूड. तर हे जे झाडांना तयार होत नाही ते झाडं कोणची, तर ते कोणची झाड आहेत, यातला आपण कोणचं द्यायचं, एखादा ऑप्शन राहू शकते, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आणि यातलं एखादं एक आहे, यातला ऑप्शन राहू शकते. जसंच कोणचंही झाड घेतलं, डायकॉटिलेटर, मोनोकॉटिलेटर, त्यातलं उदाहरण कोणचं राहील, त्या तीन पैकी असं येऊ शकते. या तीन पैकी मग प्रश्न कोणचा येऊ शकते की कोणत्या झाडांना फुलं, फळं आणि हे जे असते अन्न जे असते ते येणार नाही. म्हणजेच फुल काय, फुल, फळ आणि बीज न असणारे झाडं कोणते, तर असणारे याच्यातले देतील, नसणारे याच्यातलं देतील, यातला ग्रुप देतील. तर ते काय करतील, नसणारे झाडं आपल्याला विचारले तर नसणाऱ्याच उत्तर सांगायचं की थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा यातल्या झाडांना फुल, फळ आणि बीज नसणार आणि येत नसते. त्याच्या बाद आपण पाहू फेनोलॉजियम. फेनोलॉजियम सुद्धा एकदम सोपी पार्ट आहे, म्हणजे सोपीच भाग आहे. तो भाग सुद्धा कशाचा आहे, किंगडम प्लांटचा आहे. तर तुम्हाला एवढं समजलं असेल, अशी एक आशा आहे. नसेल समजलं तर एकदा पुन्हा तुम्ही पाहून घ्या कसं आहे काय आहे. तर त्याच्या बाद आपण पाहू आता फेनोलॉजियम. फेनोलॉजियम पहा कसा आहे. तर फेनोलॉजियम म्हणजे काय दिलाय की फुल, फळ, बीज असणारी वनस्पती. काय, फुल, फळ आणि बीज असणारी वनस्पती ते कोणते असतात, फेनोलॉजियम असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. फुल, फळ, बीज असणारी वनस्पती म्हणजे ते कोणते असतात, फेनोलॉजियम असतात. फेनोलॉजियम हा सुद्धा एक त्याचा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे, झाडांच्या संघाचा एक पार्ट आहे. याच्यात नसतात, याच्यात असतात. म्हणजे अटीच लिहिलंय मी नाही, फुल, फळ, बीज नसणारी वनस्पती, फुल, फळ, बीज असणारी वनस्पती, याच्यात नसणारी वनस्पती. आठवून ठेवण्याजोगत आहे. आता काय करते, आता पाहू आपण व्हास्क्युलर प्लांट. त्याच्यातलाच टाईप आहे व्हास्क्युलर प्लांट. म्हणजे याचे दोन प्रकार पडतात. पहिले तर व्हास्क्युलर प्लांट म्हणजे त्यांना झायलम, फायलम असणार म्हणजे ते निश्चितच आहे. कारण ते जमिनीवर जर आहेत आणि झाडं जमिनीवर जर आहेत, त्याला फोटोसिंथेसिस सुद्धा करावं लागते आणि ते जगण्यासाठी त्यांना मिनरल्स आणि वॉटर जमिनीतून शोषून सुद्धा घ्यावं लागते. त्यासाठी काय असते, त्याला व्हास्क्युलर प्लांट असतात. व्हास्क्युलर प्लांट म्हणजेच काय, झायलम अँड फायलम प्रेझेंट. तुमच्यासाठी पाहू शकता तुम्ही, झायलम अँड फायलम प्रेझेंट असं दिलं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण पाहू आता, त्याचे दोन टाईप आहेत. म्हणजेच फेनोलॉजियमचे दोन टाईप आहेत. फेनोलॉजियमचे दोन टाईप कोणते आहेत, एक पडते जिम्नोस्पर्म, एक पडते अँजिओस्पर्म. म्हणजेच काय पडते, एक पडते जिम्नोस्पर्म प्रकार, एक पडते अँजिओस्पर्मचा प्रकार. त्याच्यात पाहता कसं असते, जिम्नोस्पर्म म्हणजे काय, तर जिम्नोस्पर्म म्हणजे की असं फळ,
असं फळ की त्याची जी बी असते, त्याच्या अंदरची जी बी असते ते त्याच्या अंदरे नसून ते बाहेर असते. जसंच काजूचं आपण जर पाहिलं तर काजू कसं असते, एक अंदरे पूर्ण फळ असते, पण त्याचा जो काजू असते मेन जो आपण खातो तो काय असते, बाहेर असते. ते काय असते, बी असते. तर ते कशाचं उदाहरण येऊ शकते, ते जिम्नोस्पर्मला काय असते, नॉट कवर्ड सीड, म्हणजे त्यानं सीडनं त्याचं जे फ्रूट असते त्या फ्रूटनं त्याची जी सीड असते ते कव्हर केलेली नसते. फ्रूट म्हणजे फळ आणि सीड म्हणजे बी. ज्या फळानं त्याची बी कव्हर केलेली नसते असं झाड कोणतं, तर असं झाड असते जिम्नोस्पर्म मधलं उदाहरण आहे. जिम्नोस्पर्मचा एक तुम्हाला प्रश्न येऊ शकते की जगातील सर्वात मोठं झाड कोणत्या संघातलं आहे. प्रश्न हा कसा आहे, जगातील सर्वात मोठं झाड कोणत्या संघातील येते असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते. त्याचं उत्तर तुम्हाला लवकर यायला पाहिजे. तर त्या कोणचं झाड असते त्यालाच म्हणतो आपण शॉर्टकट, म्हणजे जर त्याला आठवून जर नाही राहिलं, कारण ते सायंटिफिक नाव आपल्या लक्षात राहत नाही, तेवढ्याला आपल्याला माहित आहे. त्याचं काय म्हणतात, रेड वूड, REDWOOD, रेड वूड असं त्याला लक्षात ठेवायचं. असंच तुम्हाला एक्झाम्पल म्हणजे पेपर असंच तुम्हाला विचारले जाऊ शकतात क्वेश्चन. कारण हा बेस जो आहे हा प्लॅनचा जो आपण जो पाया जो म्हणू शकतो तो एकदम महत्वाचा जर पक्का जर असला तर आपण पुढचंही समजू शकतो आणि एक्झाम मध्ये आपण दाखवू सुद्धा शकतो की आपण किती केलं आणि काय काय आपल्याला येते त्याच्याबद्दल. तर अटी मी लिहितो, अटी तुम्हाला दिसून नाही खाली, तर वर लिहितो. त्याचं जे नाव आहे, नाव थोडंफार सायंटिफिक आहे. नाव काय त्याचं, त्याच्या बाद काय सेम्पेवेरियस स्क्यूरिया सेम्पेपेरियस, क्या नाम है इसका, मतलब कि काय नाव आहे त्याचं, स्क्यूरोरिया सेम्पेरियस. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, रेड वूड त्याला इथं आपण रेड वूडच म्हणतो. आणि त्याचं जे वूड असते, लाकड असते, ते कसं असते, लाल कलरचं असते. त्याला रेड वूड आपण असं लक्षात ठेवा, कारण हे सोपी आहे. सायंटिफिक नाव आपलं लक्षात राहू शकत नाही. याला तुम्ही टेक्निक न आठवून ठेवू शकता, टेक्निक लावू शकता कोणची बी आठवून ठेवण्यासारखी. पण तसं जर लक्षात ठेवलं, एकदा 1-2 खेप जर पाहिलं, 7 सेकंद त्याच्याकडे लक्ष देऊन पहा, तर तुम्हाला ते पेपराच्या बाबतीत तुम्हाला आठवण येऊ शकते. कारण आठवण येण्यासाठी तुम्ही पहिले वाचलेलं पाहिजे, एक तर पहिले ध्यानात, एक तर पहिले तुम्ही ऐकलेलं पाहिजे, एक तर पाहिलेलं पाहिजे, एक तर लिहिलेलं पाहिजे, तर तुमचं ते पेपरात येऊ शकते. जर आठवण जर केलं तर येऊ शकते, तसं येत नाही. तर त्याला आपण काय लक्षात ठेवू शकतो, रेड वूड म्हणजे लाल लाकूड, वूड म्हणजे लाकूड होते आणि रेड म्हणजे लाल होते. तर याची जी उंची, आता तुम्ही म्हणून राहिले असताना की सर्वात मोठं जर आहे त्याची उंची किती आहे, त्याची उंची पहा किती आहे, त्याची उंची आहे 240 फूट. फीट लिहितो पण तसे ते फूट, 240 फूट एवढं ते उंच झाड आहे. किती मोठं आहे, 240 फूट, म्हणजे 2 विहिरी खोल एवढं ते झाड उंच आहे. लक्षात ठेवा केवढं झाड उंच आहे की 2 विहिरी खोल. समजा 120 फुटाची जर विहीर आहे तर 240 म्हणजे 2 विहिरी खोल म्हणजे खाली नाही, अशी वर आहे. विहीर खाली असते पण हे झाड असं वर आहे. तर लक्षात ठेवा की कसं असते, हे असं वरच्या दिशेनं असते. तर लक्षात ठेवा की कोणचं झाड काय असते, कोणतं झाड काय असते. त्याच्यात पाहू आता, रेडवूड तुम्हाला समजलं असेल, रेडवूडच्या बद्दल माहिती समजली असेल. त्याच्या बाद पाहू आता एंजिओस्पर्मचं तुम्हाला समजलं, जिम्नोस्पर्मचं समजलं ना. जिम्नोस्पर्मचं एक्झाम्पल होतं कोणचं, रेडवूड. 240 फूट कोणत्या संघामध्ये येते, 240 फुटाचं झाड, तर ते कोणत्या संघात येते, ते येते जिम्नोस्पर्म मध्ये. त्याला सीड नसते, त्यानं कव्हर केलेली, म्हणजे जे सीड असते म्हणजे जे बी असते, ते बी त्या फळाच्या बाहेर असते. त्या फळानं त्या बीले कव्हर केलं नसते. समजा हे आता एक बी आहे, त्या बीने काय केलं, बी काय करते याच्यात जिम्नोस्पर्म मध्ये, याला हे कव्हर करत नाही. हे कव्हर याला म्हणतात कव्हर करणं, पण याला याची कव्हर करत नाही. हे काय करते, याला कव्हर नाही करत, अशी बाहेर राहते आणि बी बाहेर निघते, ते होते फळ. काजूचं तुम्ही उदाहरण पाहू शकता की काजूचं जे अंदरचं असतं जे फळ असते, ते फळ असं अंदरे असते, म्हणजेच असं असते बाहेर, जे त्याने बी असते ती बी अशी बाहेर लागेल असते. पाहून घ्यायचं एकदा काजूचं उदाहरण. त्याच्याबाद पाहू आपण एंजिओस्पर्म. आता एंजिओस्पर्म सुद्धा सारखं आहे. जर एवढं जर तुम्हाला समजलं तर हे एकदम सारखंच आहे, सिंपल आहे, सोपी आहे. तर याच्यात काय असते, हे एकदम सोपी आहे. जसं तुम्ही दैनंदिन जीवनात उदाहरणं जे पाहता, दैनंदिन जीवनात तुम्ही ते उदाहरण जे पाहता, फक्त तुम्हाला ते माहित नाहीत कशातले आहेत, ते सर्व याच्यातले आहेत. एंजिओस्पर्म मधल्या कशातल्या, फेलोनिजम म्हणजे ज्याने फुल फळ बीज येणारे झाड आहेत, त्यालेच काय असतात, डायकॉट अँड मोनोकॉट. एंजिओस्पर्म मध्ये असते डायकॉट अँड मोनोकॉट. आता पाठ, डाय म्हणजे 2 हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. डाय म्हणजे 2 आणि मोनो म्हणजे 1.
असं तिथे सोलो म्हणजे बी एक होते, डाय म्हणजे दोन होते, दोन म्हणजे असं टू दोन ते सर्व एकच आहे. पाहू आता जर डायकॉट म्हणजे काय. डायकॉट म्हणजे असे बी म्हणजे असंच वनस्पती की त्याचे बियाचे दोन भागामध्ये आपण हे करू शकतो, तुकडे करू शकतो. एक सिंपल उदाहरण पाहू, साधं उदाहरण पाहू. जर उदाहरणाची जर गोष्ट घेतली तर आता कोणतंही एक तुम्ही उदाहरण घ्या, तूर डाळ हरभरा काही घ्या. त्यातलं हरभरा जर आपण दोन भागामध्ये आपण त्याचं तुकडे करू शकतो, बरोबर. दोन भागामध्ये तुकडे करू शकतो, बरोबर. काही असं त्यातले उदाहरण पहा तुम्ही कोणत्यात, तर असं तुम्ही कोणचंही आठवण करा. त्याच्या बाद लक्ष द्या की जे दोन तुकडे होतात की नाही होत, की डायरेक्ट पीठ होते. पीठ समजते ना, पीठ होते की काय होते, की काय होते. तर दोन भाग मध्ये दोन भागात भाग होणारी बीज म्हणजेच बी, ते काय असते, डायकॉटिलेटर असते. काय असते, डायकॉटिलेटर असते की ज्याच्या बियाचे दोन भागात तुकडे होतील, ज्याच्या बियाचे दोन भागात तुकडे होतील त्यालाच काय म्हणतो आपण, डायकॉटिलेटर. काय म्हणतात, डायकॉटिलेटर. डायकॉटिलेटर आणि डोळा अधिक त्याला काही मिळत असतील डायकॉर्डिनेट्स, पण ते जास्त भारी जे आहे ते लक्षात राहत नाही, कारण तिथं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायला लागते, तर आठवून राहणं काम असं. मोनोकॉट पाहू. मोनोकॉट भाग एवढं जर समजलं तर मोनोकॉट समजणं सुद्धा सोपी आहे. मोनोकॉट म्हणजे तुम्हाला मोनोकॉट दिसते ना, मोनोकॉट दिसते ना, हा दिसते तेवढं तेच कामाचं आहे. खाली काही मक्कान गवलेलं आहे फक्त. त्याच्यात पाहू आता, मोनोकॉट म्हणजे असं की त्याचे दोन भागामध्ये त्याचे तुकडे होऊ शकत नाही. काय, दोन भागामध्ये त्याचे तुकडे होऊ शकत नाही. असं बी की त्याचे दोन भागामध्ये तुकडे होऊ शकत नाही, असं बी की त्याचे दोन भागामध्ये तुकडे होऊ शकत नाही, कसं बी असं बी की त्याचे दोन भागामध्ये तुकडे होऊ शकत नाही. त्या बियाला काय म्हणतो आपण, मोनोकॉट. गव्हाचे तुकडे होऊ शकतात का, करून दाखवा गव्हाचे दोन तुकडे असेच. जसं एका ठिकाणी तुम्ही हरभरा घ्या, एका ठिकाणी गहू घ्या, एका हाती गव्हाचा दाना धरा, एका हाती हरभरा धरा. ते काय करा, ते दोन तुकडे कोणत्या झाडाचे होतात ते करून पहा. दोन तुकडे कोणत्या झाडाचे होतात ते करून पहा. समजलं, दोन तुकडे कोणत्या झाडाचे होतात ते करून पहा. ज्या झाडाचे दोन तुकडे झाले त्यालाच काय म्हणू आपण, डायकॉटिलेटर म्हणू. ज्या झाडाचं एकाच तुकड्यामध्ये जर राहिलं एक, तर मग तो कुकडले पुढे होऊ शकते. दोन तुकडे म्हणजे कसे पहा, सांगू राहिलो. समजा जर तुम्ही गहू घेतला, असा साधा एक गहू घेतला, मधातून हा झाला गहू समजा. तर गव्हाचे दोन तुकडे कसे आहे की इकडून पकडला की मधातून दोन तुकडे, असे मधातून दोन तुकडे असे होत नाहीत गव्हाचे असे नेत नाहीत. मग करसान असा पकडसान, समजा हा जर गहू आहे तर असा पकडसान, असा नाही, असाही तुटते पण भलकुकडे तुटते तो. तर मग कसा, असा जर गहू पकडला त्याचे असे तुकडे होत नाही. जर हरभरा जर पकडला, समजा हरभरा पकडला, काही पकडला, वटाण्या जर झाड पकडलं, वटाण्याचं जो बी पकडली, वटाण्याचे दोन तुकडे करू शकतो आपण. समजलं ना कसं. असे आता लक्षात ठेवा, एकदा लास्ट आहे. अशी वनस्पतीची बी की ज्या वनस्पतीचे दोन तुकड्यामध्ये विस्थापन होते, म्हणजे अशी वनस्पती की ज्या वनस्पतीचे दोन भागामध्ये भाग होते त्याला काय म्हणतो, डायकॉटिलेट म्हणतो. काय म्हणतो, डायकॉटिलेट म्हणतो. आणि असे वनस्पती की ज्या वनस्पतीचं दोन तुकड्यामध्ये भाग होत नाही त्याला आपण मोनोकॉटिलेटर म्हणतो. जसंच त्या दोन तुकड्यामध्ये भाग होणारे डायकॉट, आणि जसंच एका तुकड्याचं म्हणजे एकाच ह्याच्यात राहणार त्याला मोनोकॉट. मोनोकॉटचं डायरेक्ट पीठ करू शकतो आपण, गव्हाचं पीठ करतो, बरोबर आहे. गव्हाचं पीठ करतो तर गव्हाचे दोन तुकडे होत नाही, गव्हाचं पीठ करतो. तसं याचंही पीठ करतो, पण याचं डायरेक्ट पीठ करावं लागते. जसं दोन तुकडे मध्याचं मुश्किल आहे, मुश्किल म्हणजे होतच नाही, लक्षात ठेवा, होतच नाही. आठवण ठेवा, सिंपल आहे, साधा आहे. आशा आहे की तुम्हाला सर्व काही समजलं असेल, बरोबर. सर्व काही समजलं असेल असे एक आशा आहे. पहा, एकदा लक्ष देऊन पहा, पूर्ण पहा कसं आहे तर पाहू शकता तुम्ही. पाहून घ्या पद्धतशीर. हिंदीमध्ये नाही काढला, म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो हिंदीमध्ये नाही काढला, मराठीत काढला. कारण मराठीत बोलायची सुद्धा इच्छा होती, आणि मराठीतल्या जे पोट्टे असतात त्या पोरांना सुद्धा लवकर समजत नाही की काय असते. आता याला जे म्हणतात क्रिप्टोजम आणि फेनोलिजम, या क्रिप्टोजन आणि फेनोलिजमचं तुम्ही एकदा नाव पहा कसं आहे. मी सांगतो, एकदा पुस्तकातून वाचून सांगतो काय त्याचं नाव. आता जे क्रिप्टोजन आहे, क्रिप्टोजनने काय म्हणतात, अविजीपत्रे. काय अविजीपत्रे समजते का, अविजीपत्रे काय आहेत नाही समजत ना, त्यासाठी मग हे शॉर्टकट भाषेत एकदम सरळ सिंपल भाषेत जर समजलं तर कसं राहते, एकदम साधं राहते. कसं राहते, साधं राहते. क्रिप्टोजम म्हणजे काय, अविजीपत्रे असं दिलं आहे. अविजीपत्रे, आता अविजीपत्रे म्हणजे समजते का, म्हणजे त्याला माहिती आहे की नकारार्थी उच्चार, पण पत्रे जीवपत्रे असं तरी समजायला पाहिजे की काय. जर समजलं तर फारच सुद्धा, नाही समजलं तर मग भारी जाते. त्या फेनोलिजमचं काय दिलंय, त्याचं दिलंय आरोग्य विजय.
आरोग्य बीजी दिलाय. ते लवकर समजत नाही, तर हे तुम्हाला लवकर समजेल अशी एक आशा आहे. जर पहा लवकर कसं आहे तर पाहून घ्या एकदा कसं आहे. स्क्रीनशॉट घ्या काढून लागला तर. आता या प्लॅन बद्दल तुम्हाला खूप काही माहित झालं तर पुढच्या याच्यात तुम्हाला लवकरच चांगला व्हिडिओ येणार आहे. म्हणजेच दुसऱ्या जर आपण पाहू काढायचं जर असलं तर पाहून घ्या. एनडीए मध्ये विचारू जाऊ शकतात प्रश्न. कोणत्या प्रश्न युपीएससी एनडीए मध्ये विचारले जाऊ शकतात प्रश्न. 10 तारीखला परीक्षा, 10 एप्रिलला परीक्षा. त्या परीक्षेत तुम्हाला विचारले जाऊ शकते. जर विचारलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क घेता यायला पाहिजे असा अभ्यास करा. ठीक आहे, चला भेटू लोक. नमस्कार. एकदा तुम्हाला धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.